स्मार्ट सिटी या दिसत नाही। परवा मुख्यमंत्री इथे आले आणि मागच्या 5 वर्षाचंच बहुधा कागद ते भाषणाचे जे टिपणं आहे ते 5 वर्षापूर्वीचं जे होतं तेच टिपण पुन्हा घेऊन आले आणि जे 5 वर्ष आधी बोलले होते तेच पुन्हा ते बोलले। आम्ही त्यांना काँग्रेस विरोधाने नव्हे तर ते या विसरभोळेपणामुळे किंवा या पोटगेपणामुळे आम्ही त्यांना गजनी म्हणतो। कारण त्यांनी सर्वात आधी सांगितलं की जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही। मात्र या त्यांच्या गोष्टीची त्यांना विसर पडला, त्यांचं लग्न झालं, त्यांना कन्यास्त्री प्राप्त झालं। पुढे अजितदादा पवार चक्की पिसिंग बैलगाडीवर पुरावे, आता तेच त्यांचे पार्टनर आहेत, त्यामुळे त्याही अर्थाने ते गजनी आहेत। आणि इथे आल्यानंतरही आता मागचे जे बोलले होते तेच पुन्हा बोललं, म्हणजे हा त्यांचा जो गजनीपणा आहे हे राजकारण आहे का खरोखरच ते विसरभोळेपणा त्यांच्यात आलेला आहे। तसं असेल तर शंखपुष्पी काँग्रेस त्यांना भेट देऊ शकतं। मात्र या ठिकाणच्या एकंदरीत स्मार्ट सिटीमध्ये झालेला जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला लपवायचा आहे। नवे तर विकास जे झाले, विकासाच्या नावावर जो महाराष्ट्रभर झालेला भ्रष्टाचार आहे तो लपवायचा म्हणून मूळ मुद्द्याच्या ऐवजी, गावातल्या मूलभूत गरजेच्या ऐवजी पोलरायझेशनच्या आणि वेगळ्याच मुद्द्यांची करवट या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांनी घेतलेली आहे। त्याची सोलापूरकरांना त्याची आठवण करून देऊ इच्छितो। मोदी साहेबही तसेच आहे, बडे मियाँ तो बडे मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह। मोदी साहेबांनी काय म्हटलं होतं, हर घर नल को जल। मात्र हर घर नल आणि नल को जल हे त्यांच्या स्मार्ट सिटीमध्ये दर निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी इथे येतात, हे त्यांचं आवडीचं शहर आहे। मात्र जिथे जिथे ते जातात त्या सगळ्या शहरांना बकाल